हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधातला 6व्या दशकातला 6वा समास आपण आज पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा समास आहे. सृष्टीकथन. या सृष्टीबद्दल काही शंका श्रोते विचारत आहेत किंवा श्रोत्यांच्या मनामध्ये असतील असं समर्थाने गृहीत धरून त्याचं निरसन आधीच केलेलं आहे. समर्थ म्हणतात, गेल्या समासामध्ये आपण माया आणि ब्रह्म यांचं वर्णन केलेलं आहे आणि ती एक गोष्ट तेव्हा आपल्या ध्यानात आलेली आहे की माया आहे हे ज्याला जाणीव होते त्याला ब्रह्म नाही असं वाटतं. म्हणजे जगात दोनच माणसांचे वर्ग आहेत, एक जाणता आणि एक नेणता. जो जाणता पुरुष आहे तो आत्मज्ञानी आहे आणि जो नेणता पुरुष आहे तो मायाज्ञानी आहे. आत्मज्ञानी पुरुषांना ब्रह्म प्रत्यक्षात अनुभवास येते आणि अज्ञानी पुरुषांना मायेची प्रचिती येते. समर्थ सांगतायत, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टीचे मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य किंवा मिथ्या. तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी. ऐसा श्रोता विनवी वक्तयासी. आता ऐका प्रत्योत्तर कथेसी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. जीवभूत सनातना ऐसे गीतेचे वचन. येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले. यदृष्टम तन्नष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. श्रोता विद्वानाला प्रश्न विचारतो. श्रोता असं विचारतो की विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म असतो, त्या ठिकाणी विश्वाचा मागमूस नसतो, मग त्यामध्ये विश्व दिसते हे खरे का खोटे. स्वामी तुम्ही सर्वज्ञ आहात, हा माझा प्रश्न सोडवा, माझी शंकेचं निरसन करा, अशी श्रोत्याने वक्त्याला विनंती केलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, श्रोता आणि वक्ता याचा सुसंवाद कधी होतो, जेव्हा ज्यांच्यामध्ये जो विषय असतो त्या विषयामध्ये श्रोत्यालाही इंटरेस्ट असला पाहिजे आणि वक्त्यालाही इंटरेस्ट असला पाहिजे. वक्त्याला सांगण्याची इच्छा असली पाहिजे, श्रोत्याला ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. दोघांनाही त्याबद्दल बोलण्यामध्ये स्वारस्य असलं पाहिजे. शुकाचार्याने परीक्षित राजाला भागवत महापुराण सांगितलं. याचा अर्थ शुकाचार्यांना भागवत सांगण्यामध्ये प्रचंड रस होता, पुण्याचं काम होतं आणि ते सांगण्यामध्ये त्यांना एक प्रकारचा ब्रह्मानंद मिळत होता. परीक्षित राजा श्रवण भक्तीतला श्रेष्ठ होता, त्यालाही भागवत ऐकायचं होतं. अशी ही श्रोत्याची आणि वक्त्याची वेवलेंथ जुळावी लागते. आता हा जो श्रोता आहे तो विचारतोय, त्याचा प्रश्नाचं उत्तर आपण ऐकण्यास तयार व्हावं असं समर्थ सांगतात. भगवद्गीतेत जीवभूत सनातन हा असं म्हटलेलं आहे. या संसारामध्ये परमात्म स्वरूपाचाच सनातन अंश जीव झाला आहे असं गीतेमधलं वचन आहे. त्याच पुढं यदृष्टम तद नष्टम, म्हणजे जे दिसते ते नास्तव, या वचनाने जग खोटं ठरतं. मग जग हे सत्य आहे का असत्य आहे म्हणावं, त्याबद्दल या श्रोत्याला शंका आहे. मग प्रथम अज्ञानी काय म्हणतो,
की देव धर्म तीर्थ व्रत हे सगळं सत्य आहे. मग ज्ञानी मनुष्य काय म्हणतो की मूर्तीपूजा तुम्ही करा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु परमात्म्याचा अनुभव घ्या. मग अज्ञानी विचारतो की हे सगळं मिथ्या आहे, तर तू स्नान संध्या का करतोस, गुरुभजन का करतोस, तीर्थयात्रा करत का फिरतोस? तुला जर फक्त ब्रह्मज्ञानच पाहिजे आहे, तर या तीर्थयात्रा, स्नानसंध्या, सद्गुरूचं वचन हे सगळं कशाला पाहिजे? आता ज्ञानी त्याला उत्तर देतो. तो सांगतोय की भगवान शंकराने गुरुगीता सांगितलेली आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्य लिक्षम एकम नित्यम विमलचलम सर्वाधिसाक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. या गुरुगीतेमध्ये शंकराने काय सांगितलंय की सद्गुरू हा सदा ब्रह्मानंद भोगत असतो. बघा हा काय शब्द वापरलाय, ब्रह्मानंदाचा उपयोग हा सद्गुरू भोगत असतो. तो अत्यंत श्रेष्ठ असं सुख देतो. तो केवळ ज्ञानमूर्ती असतो, सुखदुःखादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो. तो एकरूप नित्य निर्मल पवित्र अचल असा असतो आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये साक्षी रूपाने वास करीत असतो. गुरुगीतेचं हे वचन आहे, म्हणून मी सद्गुरूला नमस्कार करतो. त्याशिवाय ज्ञानी असं म्हणतो की सद्गुरू शोधावा लागतो, ओळखावा लागतो, विश्व मिथ्या आहे हे लक्षात ठेवावं लागतं. मग अज्ञानी म्हणतो श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी म्हणणार का? कारण त्याने जीवभूत सनातन हा म्हटलेला आहे. प्रत्येक शरीरामध्ये मी अस्तित्व असलेला आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः किंवा सर्वस्य चाहम मृत्सन्न विष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृद्वेद विदेह चाहम. सगळ्यांच्या हृदयामध्ये मी वास करतो असं श्रीकृष्ण म्हणतात. तर त्यांना तुम्ही खोटं समजणार आहात का, असं अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला विचारतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण काही बोलले आहे त्याचा अर्थ तुला कळला नाही, असं ज्ञानी मनुष्य त्याला उत्तर देतो. कारण श्रीकृष्णाने असंही सांगितलेलं आहे, अश्वत्थाः सर्व वृक्षाणाम, वृक्षांमध्ये पिंपळ मीच आहे, पिंपळ ही माझी विभूती स्वरूप आहे. सर्व शस्त्रे तोडू शकत नाहीत, अग्नी जाळत नाहीत, पाणी भिजवू शकत नाहीत, वायू त्याला वाळवू शकत नाही. नैदम छिंदंतु शस्त्राणी नैदम दहती पावकः नचैदम क्लेशहंत्यापो न शोषयति मारुतः. असं हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणखीन एक उदाहरण, परमार्थ वाङ्मयानं देहबुद्धी जर चालवली तर त्याचा भावार्थ कळत नाही. ती आकलन होण्यासाठी ज्ञानी पुरुषाकडून श्रवण व्हावी लागते, मग त्याचा अर्थ कळतो. आता हे सगळं थोडंसं आपण सोपं करून सांगूया. म्हणजे कसं आहे, आपले जे आध्यात्मिक ग्रंथ आहेत, भगवद्गीता असेल, वेद असतील, उपनिषद असतील, आरण्यक असतील, ब्राह्मण्य असतील किंवा संत साहित्य असेल, त्यांचा अर्थ कसा लावायचा हे ज्ञानी माणसांकडून समजून घेतलं पाहिजे.
आपण काय करतो, त्या ग्रंथांचा अर्थ देहबुद्धीच्या सहाय्याने लावायला बघतो आणि मग तिथंच आपली फसगत होते. देहबुद्धीच्या सहाय्याने जर ग्रंथांचा अर्थ लावला तर आपल्याला त्या ग्रंथातला योग्य अर्थ कळत नाही, विपरीत असा अर्थ कळतो. परंतु तो ग्रंथ जर आपण सद्गुरूंकडून समजावून घेतला तर त्याचा योग्य अर्थ आपल्याला कळतो. आता संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवैसे. म्हणजे शास्त्रामध्ये जी तंत्रयुक्ती सांगितलेली आहे की एकाच ठिकाणी दोन विरुद्ध मत मांडायची आणि एकाच वक्त्याने किंवा लेखकाने याला विपर्यास म्हटलेला आहे. तंत्रयुक्तीमधला ही एक युक्ती आहे. एकाच वेळेला तुकाराम महाराज असं कसं म्हणू शकतात की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, आम्ही सगळे जे विष्णुदास आहोत, वारकरी संप्रदायातले जे आहोत, जे संत आहेत ते आम्ही मेणापेक्षा मऊ आहोत. पण पुन्हा म्हणतात कठीण वज्रास भेदवैसे. मग कठीण वज्रास कसं काय भेदवैसे? बरं हे एकच नाही, परत एके ठिकाणी म्हणतात भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणूकाठी. आम्ही चांगले असलो तर आमच्या जवळची लंगोटी सुद्धा त्याला देऊ चांगल्या माणसाला, नाहीतर कोणी नाठाळ दिसला तर त्याच्या डोक्यात आम्ही काठी सुद्धा हाणू. एकाच वेळेला सज्जन आणि दुर्जन होणं कसं शक्य आहे? एकाच वेळा मृदू आणि कठीण होणं कसं शक्य आहे? वज्रादपि कठोर राणी मृदूनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी हेतू ज्ञानमर्हसी, असं संस्कृत वचन आहे. वज्रा इतकं कठोर पण होऊ शकतो, फुलासारखं कोमल सुद्धा होऊ शकतो. मग याचा अर्थ अज्ञानी लोक काय करतात, देहबुद्धीची भाषा वापरून त्याचा अर्थ लावायला बघतात. डिक्शनरी मिनिंगनी सगळे अर्थ समजत नाही. डिक्शनरी मिनिंगनी व्याकरण समजतं, भावार्थ समजत नाही. भावार्थ हा सद्गुरूंकडून समजूनच घ्यावा लागतो. तुम्हाला शाळा कॉलेजमधलं एक उदाहरण देतो. आता माझा विषय आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेद, जो मी 25 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं त्यावेळेला मी शिकवत होतो. आयुर्वेदाची मूलतत्व, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ आयुर्वेद. त्यामध्ये काही बरेचसे संस्कृत संदर्भ आहेत. हे संस्कृत संदर्भ विद्यार्थ्यांनी जर स्वतःच्या डोक्याने अर्थ लावून पाहिले, एखादा ब्रिलियंट असेल तर त्याला योग्य अर्थ लागेल. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं 10वी पर्यंत संस्कृत नसतं, त्यामुळे त्यांनी जर अर्थ लावायचा प्रयत्न केला तर त्या श्लोकाचा अर्थ विपरीत लागू शकतो. परंतु जेव्हा एखादा प्राध्यापक ज्याने आधीच त्याचा अभ्यास केलेला आहे आणि योग्य अर्थ त्याला माहीत आहे, त्याने जर सांगितला तर तो अर्थ त्यांना कळेल आणि मग ते प्रश्नपत्रिकेमध्ये, उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न वाचून व्यवस्थित लिहू शकतील. एक विनोद सांगतो तुम्हाला मी याच्यावरती. एक राजकन्या होती, ती अत्यंत बुद्धिमान आणि पंडित होती त्या काळामधली. प्रचंड तिचं संस्कृत वाचन होतं, सुभाषित, व्याकरण, सगळ्यामध्ये ती पंडित होती. पण दुर्दैवाने तिला एक पराक्रमी राज्यपुत्र पती म्हणून मिळाला. तो पराक्रमी होता, पण त्याला ह्या इकडचं काहीही ज्ञान नव्हतं. एकदा ती आपल्या
पतीबरोबर जलविहारासाठी गेली. जलविहारासाठी गेल्यानंतर त्या राजपुत्रांनी आपल्या पत्नीवर पाण्याचा मारा सुरू केला. तेव्हा ती राजकन्या म्हणाली, मोदकैही ताडयमाम. तिला म्हणायचं होतं, मा उदकैही ताडय माम, माझ्या अंगावर पाणी उडवू नकोस. मा म्हणजे नको, उदक म्हणजे पाणी, ताडय म्हणजे पाण्याचा मारा करणे, माझ्या अंगावर पाण्याचा मारा करू नकोस असं तिला सांगायचं होतं. म्हणून ती म्हणाली, मोदकैही ताडयमाम. ह्या राजपुत्राला संस्कृतचं ज्ञान नव्हतं, संधी समास वगैरे काहीही कळत नव्हतं. त्याला वाटलं आपल्या राणीला मोदक पाहिजे, म्हणून त्याने नोकराला पाठवलं आणि राजवाड्यातून मोदक आणण्याची व्यवस्था केली आणि तिच्या अंगावर मोदक टाकायला लागला. बिचाऱ्या राणीने कपाळाला हात लावला. हा कसला निर्बुद्ध नवरा मला मिळाला. याचा अर्थ काय होतो? तुम्ही जर ग्रंथाचा अर्थ हा सद्गुरूकडून, ज्ञात्याकडून, ज्ञानी माणसांकडून लावून घेतला नाही तर त्याचा विपर्यास होतो, त्याचा योग्य अर्थ तुम्हाला कळत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की हा समास खूप महत्त्वाचा आहे. श्रीकृष्णाने सांगितलेलं जरी असलं की सगळ्यांमध्ये मी आत्मस्वरूपामध्ये आहे, मग सगळ्यांमध्ये जर श्रीकृष्ण आत्मस्वरूपाने आहे आणि आत्मा जर अमर आहे तर मनुष्य अमर का नाही, असा अज्ञानी माणसाला प्रश्न पडतो. परंतु हे जे आत्मस्वरूप आहे ते जीवात्म्याच्या स्वरूपात तो राहतो. आणि जीवात्मा काय करतो? वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नवरूपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे हा जीवात्मा काय करतो? मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर ते शरीर सोडतो आणि नव्या योनीमध्ये प्रवेश करतो. हे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. हे अज्ञानी मनुष्य विसरून जातो. आत्मा अमरच आहे, पण देह नश्वर आहे. आत्म्याला काही झाले तो अविनाशी आहे, अतिवाहिक आहे. अतिवाहिक म्हणजे खूप फिरणारा आहे. अशी अनेक उदाहरणं असतात प्रत्येक ग्रंथामध्ये. वेद असू देत, शास्त्र असू देत, श्रुती स्मृती पुराण असू देत, परस्पर विरोधी करणारी उदाहरणं सांगितलेली असतात. आता पुराणांमध्ये एका बाजूला सांगितलेलं असतं की हिंसा करू नये, सर्व प्राणी मात्रांना समानतेने पाहावं, आणि एका बाजूला सांगितलेलं असतं की यज्ञामध्ये बकऱ्याचा बळी द्यावा, बली द्या. पण याचा अर्थ असा आहे महाराज, पूर्वीच्या काळी जो पशुबळी देत होते तो पशुबळी प्रत्यक्ष तिथं पशुला कापत नव्हते. तो त्या पशुला फक्त तिथं आणून तो यज्ञ दाखवत होते आणि पशुला परत घेऊन जात होते. हत्या केली जात नव्हती. तो बली याचा अर्थ काय होतो की त्या पशुला यज्ञाचं दर्शन, आगीचं दर्शन व्हावं, म्हणजे पशुनी तिकडे येऊ नये आणि गोंधळ घालू नये. पशुने येथे यज्ञाच्यासाठी जे सामान असतं मांडलेलं, एवढं चौफेर प्रचंड आवाका असतो, तिथं एखादा गवा आला किंवा पशु आला तर काय हौदोस घालेल, उच्छाद मांडेल तिथं आणि यज्ञाचा सगळा ध्वंस करून टाकेल.
उगीच सांगतात नरबळी पूर्वी देत होते. काही नरबळी वगैरे देत नव्हते. यज्ञामध्ये काही बळी वगैरे देत नव्हते. फक्त त्या पशुला यज्ञापर्यंत घेऊन त्याला यज्ञ दाखवत होते, बास. राक्षस आले तर मात्र त्यांची हत्या करत होते, कारण ते सांगितलेलंच आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या वेळेला एखादा मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्यावरती वार करतो, त्याला प्रतिकार करायला सांगितलेलंच आहे श्रीकृष्णाने. तिथं अहिंसा करायला सांगितलेलं नाहीये. अहिंसा कुणासाठी? जो निरुपद्रवी आहे त्याच्याशी अहिंसा करायची आहे. जो उपद्रवी आहे त्याला अहिंसेचा नियम लागू नाहीये महाराज. आता आपल्याकडं अतिरेकी एवढा हल्ला करतात, त्यांना जाऊ दे अहिंसा म्हणून आपण सोडून द्यायचं का? आपल्या अंगावर समजा एखादं कुत्रं आलं तर आपण दगड मारत नाही का? मग चावू दे का कुत्रं? असं नसतं. अज्ञानी माणसाला हेच कळत नाही. तो देहबुद्धीनी विचार करतो. म्हणून ज्या सद्गुरूला ब्रह्मानंद मिळालेला आहे, त्याच्याकडून हे ज्ञान समजून घ्यायचं आहे. आज आपण भागवत सप्ताह करतो. मी सुद्धा बरेच भागवत सप्ताह केलेले आहेत. आमच्या घराण्यामध्ये 100 वर्ष भागवत सप्ताह आहे. मी लहानपणापासून भागवताबद्दल ऐकतोय, वाचतोय, निरनिराळी मतं घेतोय, काकांना विचारतोय, आजोबांना विचारत होतो की हे काय, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय. मी भागवत समजून, मी काय विद्वान नाही आहे, फार शहाणा नाही आहे मी, पण मी ऐकून 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 ते भागवताबद्दलची मला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. आणि मग भागवत मी स्वतः संपूर्ण समजून घेतलेलं आहे. संस्कृत भाषेमध्ये मी पदव्युत्तर MA शिक्षण घेतलेलं आहे. या दोन्हीची सांगड घालून प्रत्येक श्लोकाचा अर्थ संधी समास सोडवून मी केलेला आहे. म्हणून मी काय फार विद्वान नाही आहे, पण थोडंफार मी बऱ्यापैकी सांगू शकतो. म्हणून भागवत सप्ताहासाठी लोक मला बोलवतात. तर त्याहीपेक्षा गूढ जे वेद उपनिषद वगैरे आहेत, ब्राह्मण्य आहेत, अरण्यक आहेत, त्यांचा अर्थ हा अशा सत्पुरुषाकडून, ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे, त्याच्याकडून करून घ्यावा लागतो. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्ञानी आणि अज्ञानी माणसाचा गोंधळ कुठं होतो? अंधारामध्ये, अगदी अंधूक प्रकाशामध्ये सापाच्या रंगाची एक दोरी, नागमोडी दिसते. अज्ञानी माणूस लगेच त्याला साप साप म्हणून ओरडायला लागतो. ज्ञानी मनुष्य काय करतो? दिवा आणतो दुसरा, शांतपणे बघतो. अरे ह्याची हालचाल होत नाही, ह्याला तोंड नाही, शेपूट नाही, ह्याचा रंग काहीतरी वेगळाच आहे. मग जरासं काठीने सरकून बघतो, मग खात्री करून घेतो की हा साप नाही, मग उचलून फेकून देतो दोरी ती. आणि मग अज्ञानी माणसाला सांगतो, अरे अज्ञानी माणसा, तो साप नव्हता आणि ती दोरी होती. बघा, एक देहबुद्धीने विचार करणार आहे आणि दुसरा ज्ञानी मनुष्य तर्कशुद्ध विचार करणार आहे. ब्रह्मज्ञानी मनुष्य हा तर्कशुद्ध विचार करत असतो, युक्तीने विचार करत असतो, अनुमान आणि प्रत्यक्ष प्रमाणाने विचार करत असतो. अनुमान हा खलु तर्को युक्तिरपेक्षया, अशी अनुमानाची व्याख्या सांगितलेली आहे. एखाद्या रोगाचं निदान करायचं असलं
तर काही वेळा काय होतं, एखाद्या डॉक्टरना, अगदी MD झालेल्या डॉक्टरना सुद्धा काही वेळा निदान होत नाही. मग ते काय करतात, आपल्याला शिकवलेले जे गुरु आहेत ते जर हयात असतील तर त्यांना जाऊन विचारतात, रिपोर्ट्स वगैरे घेऊन जातात, त्यांच्याकडे जातात, त्यांच्या घरी जातात आणि सर हे असं असं आहे आणि मला काय अजून ह्याचं नीटचं डायग्नोसिस झालं आहे असं मला वाटत नाही. मग ते त्याचे गुरु ते सांगतात, अरे बाळा हे असं जरा करून बघ किंवा ही तपासणी करून बघ आणि ही पॉझिटिव्ह आली तर हा रोग असू शकतो. म्हणजे डॉक्टर अज्ञानी आहे असं नाही, परंतु आपल्या ज्ञानाबद्दल जी शंका आहे त्याचं निरसन करून घेतो तो. मग अज्ञानी माणूस हा पूर्व पक्ष असतो आणि ज्ञानी मनुष्य हा उत्तर पक्ष असतो. अज्ञानी मनुष्य मायेच्या वळणाने ग्रंथाचा विचार करायला बघतो, ज्ञानी मनुष्य ब्रह्मज्ञानाच्या अंगाने ग्रंथाचा विचार करतो. समर्थाने एक मार्मिक प्रश्न विचारलाय. धातू, दगड, माती, चित्र, लाकूड यांची मूर्ती आपण करतो, मग त्याच्यामध्ये देव कुठला आला? धातू, पाषाण, मृत्तिका, चित्रलेप, काष्ठ देखा, तेथे दैव कैचा मूर्खा भ्रांती पाडली. असा प्रश्न अज्ञानी विचारू शकतो. मग ज्ञानी मनुष्य म्हणतो, अरे हा जो देव आहे ना, हा प्राणप्रतिष्ठा केलेला आहे, हा तू तुझ्या समाधानासाठी वापर ही मूर्ती आणि त्याची पूजा कर, संध्या कर, त्याच्यासमोर स्नान संध्या कर. स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगतात. शिकागोला ते जेव्हा सर्वधर्म परिषदेसाठी भारताच्या वतीने गेले तेव्हा तिथल्या राजाने त्यांना बोलवलं, कारण आदल्या दिवशी त्यांचा प्रचंड मोठा सत्कार झाला होता. त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यानंतर, हे सगळ्यांना माहिती आहे, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी भाषणाशी सुरुवात केल्यानंतर 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट होत होता अमेरिकेत. त्यामुळे विवेकानंद एका क्षणात विश्वप्रसिद्ध झाले. तेव्हा त्यांच्या राजाने त्यांना बोलवलं विवेकानंदांना आणि म्हणाले भऱ्या दरबारात, ती म्हणाले, मिस्टर विवेकानंद, तुम्ही काय त्या दगडाची मूर्ती करता आणि हिंदू लोक तुम्ही त्याला देव मानता, हाऊ इज इट इज पॉसिबल? विवेकानंद म्हणाले, ठीक आहे, आमची दगडाची मूर्ती असेल पण त्याच्यामध्ये आमची श्रद्धा असते. राजा म्हणलं, हे कसली श्रद्धा? दगड माती ह्याच्यात कसली श्रद्धा? ते सगळे निर्जीव आहेत, त्याला काय? स्वामी विवेकानंद म्हणले, ह्याला असं पटणार नाही. ते त्या राजाच्या वडिलांचा एक फोटो त्या राजाच्या डोक्यावर लावला होता. ते म्हणाले, तो जरा मला फोटो द्या. स्वामी विवेकानंद म्हणाले. तो राजा म्हटलं, व्हाय? ते म्हणाले, तुमचं जे खंडन आहे ते मी पटवून देतो तुम्हाला. राजा म्हणाला, ठीक आहे, घ्या. स्वामी विवेकानंदांनी त्या राजाच्या वडिलांचा फोटो घेतला, काचेत फ्रेम केलेला, आणि जमिनीवर आपटला जोरात. ती काच फुटली, ते सगळं फुटलं, ते वरची फ्रेम सगळं फुटलं. राजा संतापला. राजा म्हणला, व्हॉट इज दिस मिस्टर विवेकानंद, व्हॉट आर यू डुईंग? विवेकानंद म्हणले, व्हॉट्स रॉंग विथ मी? अरे इथं तर काच फुटली आहे, ते लाकूड फुटलेलं आहे, ते काय चित्राचा कागद होता तो जरा विस्कळीत झालेला आहे, त्याला काय म्हटले? मग तो राजा म्हटला, असं कसं? देर इज फेथ, वी हॅव फेथ इन दॅट पिक्चर. आम्हाला त्या पिक्चरमध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे.
स्वामी विवेकानंद म्हणले आमचं पण तसंच आहे. त्या दगडाच्या मूर्तीमध्ये, लाकडाच्या मूर्तीमध्ये आमचा विश्वास आहे, आमची श्रद्धा आहे, म्हणून आम्ही त्याला पूजनीय मानतो, त्याची पूजा करतो. अज्ञानी माणूस श्रद्धा ठेवून पूजा करतो, याच्याबद्दल ज्ञानी माणसाला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. तो म्हणतो करायची ना, तुला पूजा कर ना, तो काय प्रॉब्लेम नाही मला. पण ते अंतिम सत्य समजू नकोस. अंतिम सत्य हे परमज्ञानच आहे, ब्रह्मज्ञानच आहे, आणि ते मिळवायचा तू प्रयत्न कर. अशा रीतीने या समासाचा थोडा भाग राहिलेला आहे सृष्टी कथनाचा, तो आपण उद्या पाहूया. या ठिकाणी मी थांबतो. समाधानकारक सबस्क्राईब होत नाही आहे, त्यामुळं मला बहुतेक पुढचा माझा प्रकल्प, मी ज्ञानेश्वरीचा प्रकल्प घेणार होतो हातात, पण आता मला त्याच्यावरती फेरविचार करावा लागेल. तेव्हा बघूया आता काय होतंय. आज मी इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.